नमस्कार युट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. माझं नाव जनार्दन मोरे आणि तुम्ही बघत आहात आपलं युट्यूब चॅनल लोकल मार्केट सिटी. तर आज आपण नांदेड इथे नानाई गर्ल्स हॉस्टेल पाशी इथे आलेलो आहे. इथं बहुचर्चित गर्ल्स हॉस्टेल आहे. तर याच्याबद्दल पण आज माहिती घेऊया की या हॉस्टेलमध्ये अम्युनिटीज काय आहेत, सुखसुविधा काय आहेत आणि यांची फीस किती आहे हे पण आपण जाणून घेऊया. नानाई गर्ल्स हॉस्टेलचे संचालक विठ्ठल जाधव सर आपल्या सोबत आहेत. तर त्यांच्याशी आपण आज थोडीशी बातचीत करूया. नमस्कार, मी जाधव विठ्ठल दामोदर, सहशिक्षक. मी एक शिक्षक आहे. नांदेड नगरीमध्ये आपण ज्ञानाई गर्ल्स हॉस्टेल या नावानं आपण हॉस्टेल सुरू केलेलं आहे. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना ज्या इच्छेनं ज्या अपेक्षेनं पालक इथे येतात नांदेड नगरीमध्ये, नीटचा असेल, जेई तयारी करण्यासाठी येत असतील, अशा पालकांना आपल्या मुलाची कुठेतरी चांगली सुविधा व्हावं त्या उद्देशाने ते आपल्या नांदेडमध्ये येतात. पण जेवण, नाश्ता, चहा, पाणी ह्या तर सुविधा आपल्याकडे एकदम नंबर 1 राहणारच आहेत. पण हॉस्टेलमध्ये आल्याच्या नंतर मुलांचे पालक या नात्यानं किंवा ती मुलगी अभ्यास करते का नाही, अभ्यास करत असताना तिला वातावरण सूट होते का नाही, तिचं मन रमते का नाही, त्या गोष्टी पण आपण आपल्या घरच्यासारखं तिला काळजी घेतलं पाहिजे. हॉस्टेलची जर तुम्हाला फॅसिलिटी जर सांगायची म्हणलं तर सर्वप्रथम येथे आपल्या विद्यार्थ्यांना जे महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे रीडिंग रूम. आपण विद्यार्थ्यांना 24 तासासाठी आपण एसी रीडिंग रूमची सुविधा आपण उपलब्ध करून दिली आहे. एंट्री आपण ज्यावेळेस विद्यार्थी हॉस्टेलच्या बाहेर जातील किंवा येतील त्याची इन आणि आउट साठी आपण एक वार्डन असते, लेडीज वार्डन आपण ठेवलेला आहे. 24 तासासाठी आपल्याकडे लेडीज वार्डन आहेत. रूम मध्ये विचार केला तर नानाई गर्ल्स हॉस्टेलमध्ये मुलींची जेवणाची व राहण्याची उत्तम प्रकारची सुविधा केलेली आहे. तर आता आपण आलेलो आहे फर्स्ट फ्लोअरला. तर आपण बघूयात रूम. आता आपण आलेलो आहे रूम मध्ये. तर तुम्ही पाहू शकता रूम. एका रूम मध्ये 2 बेड लावलेले आहेत आणि बेडच्या खाली कप्पे पण आहे जिथे आपण वह्या पुस्तक ठेवू शकतो आणि लॉकर पण आहे. आणि इथं उजेड पण भरपूर आहे आणि तसे हवेशीर जागा आहे. 2 बेड म्हणजे 2 मुली राहू शकतात. आता जाऊया आपण दुसऱ्या रूम मध्ये. तर ही बघू शकता रूम. इथे 3 बेड लावलेले आहेत. ही रूम थोडी मोठी आहे. इथे 3 मुली राहू शकतात. इथे पण सेम बेड त्याच प्रकारचे आहेत. लॉकर आणि आपले पुस्तक आणि कपडे ठेवण्याची जागा आहे. आणि इथे पण खिडकी आहे म्हणजे हवेशीर जागा आहे. लाईट पण भरपूर आहे. फॅन वगैरे सगळी सुविधा व्यवस्थित आहे. तर आता हे बाथरूम तुम्ही पाहू शकता. एकदम स्वच्छ आहे, क्लीन आहे. तसे मावशी दररोज येऊन साफसफाई करून जातात. आणि 2 मुलींसाठी म्हणजे एका हॉलसाठी एक बाथरूम म्हणजे 2 मुलींसाठी वेगळं बाथरूम आणि दुसऱ्या हॉलमध्ये 3 मुलींसाठी वेगळं बाथरूम. अशा प्रकारे इथे राहण्याची एकदम चांगली सुविधा केलेली आहे. विद्यार्थ्यांची हॉस्पिटलची सोय करण्यासाठी आपल्याकडे जे लेडीज वार्डन असतात ते लेडीज वार्डन त्यांना हॉस्पिटलला वगैरे घेऊन जाणे किंवा त्यांना वापस आणणे आणि त्यांची काय ट्रीटमेंट होईपर्यंत ते लेडीज वार्डन आपल्या त्यांच्यासोबत असतात आणि ते आपल्या घरी येईपर्यंत त्यांची काळजी घेत असतात. हेच नाही तर एनी टाइम किंवा नाईटला वगैरे जरी मुलींना काही त्रास झाला तर आपण हॉस्पिटलची सुविधा आपल्या हॉस्टेलपर्यंत पोहोचण्याचं काम देखील आपण करत आहोत. त्याचप्रमाणे ज्या कोणी विद्यार्थ्यांना काही अडीअडचण असतील तर आपण आठवड्यातून महिन्यातून एकदा बाहेरचे जे फिजिक्स असतील, केमिस्ट्री असतील, बायोलॉजी असतील असे जे तज्ज्ञ शिक्षकांना आपण विद्यार्थ्यांचे जे काही अडीअडचण असतात ते आपण सोडवण्याचं काम आपण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपण करत असतो. हे झाले आपली सगळी सुविधा. आपलं हॉस्टेल आहे महात्मा फुले शाळेच्या समोर खतगावकर साहेबांच्या घराच्या शेजारी ज्ञानाई गर्ल्स हॉस्टेल. जेवणाची उत्तम प्रकारची सोय केलेली आहे
आठवड्याचा मेनू एकदाच ठरवला जातो. नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण. सोमवार पोहा, मंगळवार चहा, उपमा, मटकी असे इत्यादी प्रकारचे भेटतील नाश्त्यात. आणि दुपारचे जेवण भेंडी, मेथी, वांग्याची भाजी, पालक भाजी इत्यादी. रात्रीच्या जेवणात बटाटा, शेवभाजी, सोयाबीन, वाटाणा इत्यादी. आणि ज्या ऋतूमध्ये जी भाजी मिळते तीच भाजी केली जाते. दर रविवारी एखादं स्वीट दिलं जातं. आपण रूम पाहिलेच आहेत. आता जी फीस स्ट्रक्चर आहे त्या फीस स्ट्रक्चर मध्ये आपण ज्या रूम मध्ये 2 कॉट आहेत आणि अटॅच बाथरूम त्या रूमची आपण फीस आपण हॉस्टेलची 10 महिन्याची एकूण 10 महिन्याची फीस भरलेली आहे 1,30,000 रुपये. ही फीस आपण 2 टप्प्यामध्ये भरून घ्यावी लागेल. ते ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होतो त्यावरती अर्धे पैसे आणि राहिलेली फीस जी आहे ते दिपोळीच्या नंतर असे 2 टप्प्यामध्ये फीस भरून घ्यावी लागते. राहिला आता दुसरा टप्पा म्हणता ज्या रूम मध्ये 3 कॉट आहेत अशा विद्यार्थ्यांना त्या फीस स्ट्रक्चर आहे 1,20,000 रुपये. ती 2 टप्प्यामध्ये भरून घ्यावी लागतात. ज्या दिवशी आपण ऍडमिशन घेतो त्या दिवशी 50% रक्कम आणि राहिलेली 50% रक्कम दिपोळीच्या नंतर असे 2 टप्प्यामध्ये त्यांचे 10 महिन्याची फीस आपण आकारली जाते.